ही माझी शेवटची निवडणूक. आढळराव पाटलांच्या या विधानावर खासदार कोल्हेंचा हल्लाबोल. शेवटच्या निवडणुकीनं जीवनावश्यक वस्तूंचे दर घटणार आहेत का? अमोल कोल्हेंनी मांजरीच्या सभेत उपस्थित केला सवाल. चाकणच्या बाजारपेठेत भर दुपारी अल्पवयीन मुलानं कोयता नाचवला. भर दिवसा कोयत्याच्या धाकाने बेकरी व्यावसायिकाकडे केली पैशाची मागणी. गुन्हेगारी रोखणं चाकण पोलिसांपुढे मोठं आव्हान. शेतकऱ्यांनी शासनाच्या फळबागा योजनेचा लाभ घ्यावा. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर भेट द्यावी. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. संस्कृती ॲग्रो टुरिझम पठारवाडी चाकण भव्य परिसरामध्ये विविध उपक्रम असलेला एक प्रकल्प. लहान मोठ्यांसाठी ॲडव्हेंचर पार्क, रेन डान्स, झिप लाईन, वॉटरफॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल मैदान, ट्रॅक्टर राईड, स्विमिंग पूल, चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि भरपूर काही. नवीन आकर्षण ट्रेनची सवारी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येत आहोत. नक्की भेट द्या. संस्कृती ॲग्रो टुरिझम चाकण. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या टॉप 3 बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया सविस्तर. बातमीपत्राच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असलेल्या सरकारी योजनांपैकी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबागा लागवड योजनेचे थोडक्यात माहिती आज आपण घेणार आहोत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी अपात्र ठरणाऱ्या 2 हेक्टरपेक्षा अधिक आणि 6 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आंबा, पेरू, मोसंबी, कागदी लिंबू, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, फणस, चिक्कू या फळांच्या लागवडीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 7/12 नमुना 8A बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेसाठी सन 2023-24 साठी अर्ज घेणे सुरू आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन कृषी सहाय्यक मोहिनी सावंत अकोलकर यांनी केले आहे. बातमी सुरूच्या राजकीय आखाड्यातून. खेड तालुक्यातील गावभेट दौऱ्यात पाईट येथे झालेल्या सभेत महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी मतदारांना भावनिक साथ घातली. ही माझी शेवटची निवडणूक आहे असे म्हणत मला शिरूरमधील काही महत्त्वाची कामे करायची आहेत, त्यामुळे तुम्ही मला साथ द्या असे आवाहन आढळराव पाटील यांनी केले. पाईटच्या सभेत आढळराव पाटील नक्की काय म्हणाले, चला पाहूया. तर या मतदारसंघाचं नंदनवन होईल आणि हे करण्यासाठी सत्तेतला खासदार आपल्याला पाहिजे. नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार पाहिजे. कारण नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलं तर आदराने नाव घेतलं जातं. ते का? मी अनेक देश पाहिले. मी परदेशात नेहमी जात असतो. पूर्वी असे काही देश आहेत की तिथे परदेशात गेल्यानंतर दुकानावर पाट्या लावल्या जायच्या, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. म्हणजे भारतीय लोक आणि कुत्री हे आमच्या दुकानात अलाउड नाहीत. अशा प्रकारचे बोर्ड काही काही देशामध्ये लागले जायचे. इतकी आपली किंमत खालच्या दर्जावर गेली होती. पण जेव्हा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, सगळ्या जगानं त्यांची दखल घेतली. आज सुद्धा अमेरिकेसारखा बलाढ्य देशाचा राष्ट्रपती त्याच्यापेक्षा जास्त लाईक्स आणि त्याच्यापेक्षा जास्त पसंती आज नरेंद्र मोदीजींना. एक उदाहरण सांगतो. 1.5 वर्षापूर्वी रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं. मोठ्या प्रमाणात युद्ध चालू होतं 1.5 वर्षापूर्वी. त्यावर 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये म्हणजे 72,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षाला जमा केले शेतकऱ्यांच्या खात्यावर. 5 वर्षाचे होतात 3,60,000 कोटी रुपये. आणि ही योजना पुढच्या वर्षी पण चालू राहील, पुढच्या टर्मला सुद्धा चालू राहील. आणि राज्य सरकारनं पण त्याचं अनुकरण केलं आहे. तर गोरगरीब शेतकऱ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये प्रत्येक वर्षाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहेत. ही उपलब्धी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मोलाची आणि महत्त्वाची आहे. अशा अनेक योजना आहेत. त्या योजनेचं सांगायला वेळ पुरणार नाही. पण आज मी आपल्याला एवढीच विनंती करेल, तुम्ही मला पाहिजे, तुम्ही मला 20 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये काम करताना पाहिजे. ह्या खेड तालुक्यानं मला मोठं केलं. खेड तालुक्यामुळेच मी पहिल्यांदा खासदार झालो म्हणून मी दुसऱ्यांदा झालो आणि तिसऱ्यांदा झालो. याचं श्रेय फक्त माझ्या खेड तालुक्यातल्या जनतेचं आहे. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की ह्या वेळेला ही माझी शेवटची निवडणूक आहे. मुंबई भीमाशंकरचं आता त्याचं DPR झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी होणार म्हणून तर सांगितलं. त्यासाठीच मला निवडून द्या आणि सगळी कामं करण्यासाठी ताकद द्या. ही कामं करण्यासाठी
पाठपुरावा करण्याची जबाबदारी माझी राहील. केव्हाही मला तुम्ही जनता दरबारामध्ये विचारू शकता. म्हणून मला विनंती करायची की ही जरी माझी शेवटची निवडणूक असली तरी त्यावेळेला मला माझी कामं पूर्ण करायची. पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, हायवेचे प्रश्न असेल, चाकणची ट्रॅफिक असेल, ही कामं पूर्ण करण्यासाठी आपले आशीर्वाद मोलाचे आणि महत्त्वाचे राहतील एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. माझं चिन्ह आहे घड्याळ. या घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा एवढीच विनंती करून थांबतो. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सांगत मतदारांना भावनिक साथ घातल्याचा प्रयत्न केला. आता आढळराव पाटील यांच्या भावनिक साथ घातलेल्या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला. कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का, असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना विचारला आहे. शिरूर तालुक्यातील मांजरे येथील जेतवन बुद्धविहार ट्रस्टला खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आढळराव पाटील यांच्या वक्तव्यावर खासदार कोल्हे काय म्हणाले चला पाहूया. कुणाची पहिली निवडणूक पण कुणाची शेवटची निवडणूक, कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून तुरडा आमच्या आटोक्यात येणार आहे का? कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून गॅस सिलेंडरचे दर कमी होणार आहेत का? हे जर करायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीचं सरकार हे केंद्रात आणावं लागेल आणि त्यासाठी आता चिन्ह तुमच्या स्वप्नांना आधाराचा हात, आर्थिक ध्येयांना मोलाची साथ, विश्वासाची बँकिंग, जिव्हाळ्याची सेवा, फक्त पैशांची नव्हे भविष्याची ठेव ठेवा. राजगुरुनगर सहकारी बँक, राजगुरुनगर सहकारी बँक. अर्थसमृद्ध भविष्यासाठी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणजेच राजगुरुनगर सहकारी बँक. बातमी आहे 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने कोयत्याचा धाक दाखवून बेकरी व्यावसायिकाला धमकावल्याची. चाकण बाजारपेठेत एका अल्पवयीन मुलाने भरदुपारी कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाकडे 1000 रुपयाची मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून 17 वर्षीय मुलानं बेकरीच्या काचेचा काउंटर कोयता टाकून फोडून टाकला. त्यानंतर व्यावसायिकाला कोयत्याच्या धाकानं दुकानात शिरून ड्रावर मधील 1000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. मी इथला भाई आहे, मला कोणीही काही करू शकत नाही असा दम देऊन मुलगा कोयता फिरवत निघून गेला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका 17 वर्षीय विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतला आहे. याबाबत बेकरी चालक फैसल अन्सारी वय 22 मूळ उत्तर प्रदेश यांनी फिर्याद दिली आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.